करंजन अर्थात करंजा लाड या गावात माधव शर्मा आणि अंबा यांच्या घरी एका दिव्य बालकाचा जन्म झाला. हेच पुढे नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. जन्मताच या बाळाने न रडता ओम ओम असा उच्चार केला. त्यामुळे सर्वांना ते दत्तात्रयांचा अवतार असल्याचे ध्यानात आले. लहानपणापासून संसाराची आस न धरता ते सतत जप तप ध्यान आणि वेदाध्ययन करत असत. उपनयन झाल्यावर सहजपणे वेद मंत्रांचे पठण करून त्यांनी विद्वानांनाही आश्चर्यचकित केले. काही दिवसात त्यांनी आई वडिलांची परवानगी घेऊन घर सोडले आणि काशीला जाऊन संन्यास घेतला. काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्ण सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली आणि त्यांना गुरुकडून नृसिंह सरस्वती हे संन्यास नाम प्राप्त झाले. मग ते संन्यासी बनून देशभर तीर्थयात्रा करू लागले. भीमा कृष्णा नदी परिसर, करंजा, औदुंबर, नृसिंहवाडी अशी अनेक क्षेत्रे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी रुग्णांना आरोग्य, स्त्रियांना संरक्षण आणि धर्माबद्दल संभ्रमात असलेल्या लोकांना योग्य दिशा दिली. नंतर गाणगापूर येथे अनेक वर्षे वास्तव्य करून दत्त आराधनेच्या पद्धती सर्वांना शिकवल्या. नदीकाठच्या पादुका पूजन, नामजप, व्रतवैकल्य यांना महत्त्व दिले. श्री गुरुचरित्रातील बहुतेक प्रसंग हे याच गाणगापूर काळातील आहेत. आपले अवतार कार्य पूर्ण होत असल्याचे लक्षात येतात त्यांनी शिष्यांना धर्मरक्षणाची आणि दत्त नामस्मरणाची शिकवण दिली. पुढे कर्दळीवन येथे जाऊन निजानंद गमन करून ते अदृश्य झाले, अर्थात देह सोडून स्वतःच्या आनंद स्वरूपात लीन झाले. भक्तांचा विश्वास आहे की आजही जिथे दत्तभक्त त्यांना अंतःकरणातून स्मरतात तिथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी सूक्ष्म रूपाने वास करतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.